चैतन्यं शाश्वतं शान्तं योगातीतं निरञ्जनं ज्ञानबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज या ब्रह्ममय सोहळ्याला सर्व जमलेले धर्मरत भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा आणि व्यासपीठावर बसलेले सर्व साधू, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद होतोय, कारण की हे दंडकारण्य अनंत साधू संतांनी, ऋषी मुनींनी, शिवभक्तांनी, रामभक्तांनी, हनुमंतरायाच्या भक्तांनी इथे साधना केलेल्या आहे। भगवान हनुमंतराय आपल्या सर्वांचं इष्ट दैवत, आराध्य दैवत, आपल्या सर्वांच्या हृदयाचा प्राण ही हनुमंतरायाची जन्मभूमी आहे। आणि हनुमंतरायाच्या जन्मभूमीमध्ये, हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये, हनुमंतरायाच्या सान्निध्यामध्ये आपण जी आपल्या श्रीराम शक्तिपीठाची जी झोळीची परंपरा आहे, ती परंपरा आपण आज पूर्ण करत आहात। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। तुम्हा सर्वांना वाटत असेल की झोळी म्हणजे काय भानगड आहे, झोळी म्हणजे काय? साधू संन्यासी हे दिव्य महात्मे जगाच्या कल्याणासाठी तप साधना, जप साधना ते महात्मे करत असतात। जगाचं कल्याण होण्यासाठी, या सृष्टीचं नियंत्रण व्यवस्थित राहण्यासाठी। आणि झोळीची परंपरा म्हणजे जो संन्यासी आहे, व्यवहारिक जीवन वेगळं आहे, प्रापंचिक जीवन वेगळं आहे आणि संन्यास हे जीवन वेगळं आहे। तर संन्यास स्वीकारल्याच्या नंतर घरादाराचा आणि सर्वच गोष्टीचा त्याग केल्याच्या नंतर तो दिव्य महात्मा, दिव्य पुरुष आपला मान, सन्मान, रिस्पेक्ट हे सर्व बाजूला ठेवून तो समाजामध्ये जाऊन तो 5 घरं मागत असतो आणि भिक्षा मागून तो खात असतो। तो आजचा दिवस आहे। आता तुम्ही सगळे म्हणाल, का हो गुरुदेवा, साधू संतांना विशेष कोणी काही देणार नाही का? हो, देणारा समाज आहे, पण विशेष घेणारा साधू नाही आहे। जोपर्यंत तुम्ही भिक्षा मागून अन्न खात नाहीये, तोपर्यंत तुमच्यामध्ये असणारा जो अहंकार आहे, इगो आहे, तुमच्यामध्ये असणारा जो विकार आहे, तुमच्यामध्ये असणारी जी काही वाईट वृत्ती आहे, तर ती वाईट वृत्ती जाऊ शकत नाहीये। विशेष आपण खूप छान श्रवण करताय गुरुदेवांना। संत महात्मे, साधू संन्यासी हे असे नाहीये। जर एखाद्या दारामध्ये जर अपमान केला असेल, एखाद्या कुटुंबाने, घराने अपमान केला असेल, तो दिव्य महात्मा दुसऱ्या घरी जातो। तिथे अपमान झाला की तो महात्मा तिसऱ्या घरी जातो। असं करता करता 5ही घरी त्या महात्म्याला नाही भेटले, तो महात्मा राम नामाचं भोजन करतो आणि रात्र पूर्ण काढतो। विशेष आहे ना, तो भांडणार नाहीये, तो चोरी करणार नाहीये, कोणाच्या लबाडीने घेऊन तो खाणार नाहीये, लबाडीने कोणाला तो फसवणार नाहीये। आणि त्याच्यामध्ये जो नम्र भाव आहे, कारण ज्या दिवशी तो संन्यासी महात्मा जगाच्या कल्याणासाठी त्यानं हे अग्निवस्त्र, भगव वस्त्र हे धारण केलेलं असतं, ते वस्त्र त्याच्यावरती तो प्रभाव ज्ञान वैराग्याचा, सहनशीलतेचा टाकत असतो। आणि त्याला माहित असतो की मी साधारण माणसासारखा नाहीये, मी साधारण जीवासारखा नाहीये। तर तो महात्मा कावर सहन करतो की तो महात्मा परिपूर्ण पात्र असतो, तो महात्मा भगवान परमात्माची लीला जाणत असतो, तो महात्मा भगवान परमात्माची जी काही चाललेली व्यवस्था आहे तो महात्मा जाणत असतो। तो महात्मा त्या कुटुंबाला किंवा त्या घराला नाव ठेवत नाहीये, किंवा त्या माऊलीला किंवा त्या महापुरुषाला नाव ठेवत नाहीये। तो महात्मा म्हणतो, चला ठीक आहे, आज देवाची इच्छा नाहीये की मी जेवण करायला पाहिजे, आनंदात राम राम म्हणतो आणि झोपून जातो।
पण ते संसारिक माणसाला नाही जर दिलं, एक कॅपॅसिटी असते, एक एक सीमा असते उपवास राहण्याची, किंवा आपण काय म्हणू, उपाशी राहण्याची एक सीमा असते. जर त्याला नाहीच दिलं तर तो मनुष्य अक्षरशः चुकीच्या मार्गाने प्राप्त करून तो त्याचं जीवन आपण काय म्हणू, उदरनिर्वाह करतो, जीवन जगत असतो, चुकीच्या मार्गाने प्राप्त करतो. पण तोच संन्यासी, तोच महात्मा समाजाने नाही जरी दिले तरी तो जंगलामधला भाजीपाला कंदमुळ खाऊन तो पूर्ण साधना करत असतो. आणि आज त्या महात्म्याचा सन्मान आहे, त्या भगवंताचा सन्मान आहे, त्या चैतन्य पुरुषाचा, त्या महात्म्याचा सन्मान आहे, त्या संन्याशाचा, त्या त्यागाचा आज सन्मान आहे. माझ्या श्रीराम शक्तिपीठाच्या सर्व माता भगिनी अतिशय भाग्यवान आहेत. माझे सर्व महापुरुष अतिशय भाग्यवान आहेत की आपण ही ऋषी मुनींची परंपरा आपण जपली. कारण की मान, सन्मान, रिस्पेक्ट हे याच्या पलीकडची झोळी आहे. तुम्ही झोळीमध्ये साधूच्या काय टाकाल, काय द्याल हे मॅटर नाही करत. तुम्ही साधूला देण्यासाठी, साधूमध्ये तुम्ही एकरूप होण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, रिस्पेक्ट न तुम्ही जेव्हा समोर येतात हे मॅटर करतं. आजचा तो दिवस आहे. हो, विशेष आहे. मी तर असं म्हणतो, श्रीराम शक्तिपीठ भाग्यवान आहे की साधूचा सन्मान तुम्ही सर्व श्रीराम शक्तिपीठाचं कुटुंब करत आहे. श्रीराम शक्तिपीठ साधूचा सन्मान करून साधू बरोबर हे धर्म कार्य करत आहे. आता संन्याशाने फक्त 5 घरं मागावे, शास्त्राचा नियम आहे. जर 5 घरी, 5व्या घरी जरी नाही वाढलं तरी संन्याशाने परत 6व्या घरी जायला नाही पाहिजे. जर आज एखाद्या घरी अपमान केलाय तो संन्याशाने दुसऱ्या घरी तिथे जायला नाही पाहिजे का? हो, जायला पाहिजे. परत त्याने दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे. का बरं? की त्या अपमान करणाऱ्यामध्ये ताकद आहे का त्या महात्म्यामध्ये पावर आहे हे मात्र लक्षात येतं. दुसऱ्या दिवशी जो अपमान करणारा, त्या महात्म्याचा तिरस्कार करणारा, तोच झोळीसाठी, तो दान करण्यासाठी त्याच्या घराच्या बाहेर येतो आणि त्या झोळीमध्ये दान करतो. विशेष काय सांगा बरं? आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. भगवान परमात्माच्या एकदा मनात आलं ना, कारण महात्मा म्हणजे साधा नाहीये. त्या महात्म्याचं नामचिंतन असतो. त्या महात्म्याच्या सोबत भगवान परमात्माच्या महात्म्याशी एकरूप झालेला असतो. आणि त्या पावन महात्म्याचा, पवित्र महात्म्याचा, तपस्वी त्या दिव्य पुरुषाचा प्रभाव त्या नास्तिक, त्या संसारिक माणसावरती पडत असतो आणि तो सात्विक होतो. लक्ष असू द्या, कारण संगत गुण फार महत्वाचा आहे. जर त्या सज्जनाच्या मुखामध्ये नाम असेल, गुरुच्या सान्निध्यात असेल, त्याचं शील आचरण त्याचं चांगलं असेल, गुरुदेवांच्या शब्दाचं तो पालन करत असेल, गुरुदेवांच्या शब्दांचं तो अनुकरण करत असेल, तर त्याच्याबरोबर तो दारू पिणार नाहीये, त्याची दारू सुटेल. पण साधना महत्वाची, लक्ष असू द्या. सगळेच लोक, बरेचसे असे आहेत की ऐकतात गुरुदेवाचं पण आदेशाचं पालन करत नाहीये. का बरं करत नाहीये? याचं कारण आहे की अजून मायेमधून सुटलेला नाहीये. ते समशान वैराग्य प्राप्त झालेलं आहे, फार त्यांच्याकडे नॉलेज आहे, पाठांतर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जिथे पैशाचा विषय येतो, जिथे आर्थिक विषय येतो, तिथे तो सद्गुरूची आज्ञा पाळत नाही. याचं कारण आहे की बाह्य अंगाचं वैराग्य आहे. साधू महात्मा अतिशय निर्मळ आणि स्वच्छ असतो. साधू म्हणजे वाहती गंगा आहे. साधू म्हणजे रात्रीचा प्रकाश आहे. साधू म्हणजे अखंड दिवा आहे. साधू म्हणजे अग्नी आहे. साधू म्हणजे ममत्व आहे. साधू म्हणजे आई, वडील, गुरु आणि भगवंत आहे. हो, साधूचे अनंत रूप आहेत. आणि तो बिचारा इतका साधा असतो आणि तो महात्मा एवढं लक्ष देत नाहीये. पण टिपणारा मात्र व्यवस्थित टिपतो, वागणारा मात्र त्याच्या बरोबरीनं, बरोबर त्याला जसं त्याची बुद्धी, त्याचा विवेक, त्याचा अभ्यास आहे तसा तो त्या साधू सोबत वागत असतो. पण तरीही महात्मा
कधीही वाईट लोकांना वाईट म्हणत नाही. याचं कारण काय सांगा बरं? त्या महात्म्याला त्याच्या बुद्धीचा विवेक माहित असतो, त्या महात्म्याला त्याची साधना माहित असते, त्या महात्म्याला त्याची वृत्ती माहित असते. आणि म्हणून त्या महात्म्याला असं वाटतं की त्याची आणि माझी उंची फार फरक आहे. छोट्याशा बाळासोबत 30, 35, 40 वर्षाचा माणूस स्पर्धा करेल का? नाही करणार. ते महात्मा ते गुणदोष सर्व पाहत असतात आणि लक्षात घेत नाही, इग्नोर करतात, ते दुर्लक्ष करतात. पण लक्ष असू द्या, तोच प्रपंचिक मनुष्य त्याची बराबरी करायला जातो, त्याच्यासारख्या सगळ्या गोष्टी करतो. चाहे नाही जमल्या तरी चालेल, पण तो प्रयत्न करत असतो. संत तसे नसतात, महात्मे तसे नसतात. महात्म्यांना सगळ्या समाज सारखा असतो. आणि विशेष मी आज या दिव्य व्यासपीठावरून, जबाबदार व्यासपीठावरून सांगेल की समाज ही ईश्वराचं दुसरं रूप आहे. समाज जेव्हा डोळ्यानं बघतो, समाज जेव्हा कानानं ऐकतो, तेव्हा समाज जज करत असतो. सज्जनांनो, समाजाला नावं ठेवून समाजाला वाईट म्हणून तुम्ही मोठे नाही होऊ शकत. समाजामध्ये तुम्हाला काम करायचंय तर समाजातला मी एक घटक आहे. मी या देशाचा नागरिक आहे, माझं काहीतरी कर्तव्य आहे. या देशाचं, राष्ट्राचं, महापुरुषांचं, भगवंताचं, निसर्गाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते मला व्यक्त करायचंय. ते ऋण मला फेडायचंय, त्या ऋणामध्ये मला राहायचंय. आणि म्हणून सज्जन काही असा सत्संग करतात, सहभागी होतात आणि आपोआप पापा तापातून ते मुक्त होतात. संत कबीर म्हणतात, एक घडी आधी मी पोणी आद, कबीर संगत साधू की कटे कोठी अपराध. हो, कारण अनंत जन्माचे काही अपराध असतील, थोडी तरी संगत त्या संताची, साधूची, महात्म्याची झाली की अनंत जन्माच्या पापाचं क्षालन होतो आणि माणसाला त्या सान्निध्यात गेल्याबरोबर, ज्याला आपण मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात, सद्गती म्हणतात, हो, आपण सत्याचा मार्ग म्हणतात, तर हे सगळं त्याला प्राप्त होत असतो. संतांनी उदाहरणं दिलेली आहेत. संतांनी त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या टिपणामधून, त्यांच्या अभंगातून, ओव्यामधून समाजाला प्रबोधन केलेलं आहे. नामदेव म्हणतात, देवाच या द्वारी उभा कृष्णवरी, त्याने मुक्तीचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हो, देवाचं नाम केव्हा मुखात येतं? जेव्हा साधूच्या सान्निध्यात जातात तेव्हाच भगवंताचं नाम मुखात येतं. आणि एकदा त्या भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं की मग सगळ्या प्रकारच्या मुक्त्या आपल्या हातात असतात. हो, ब्रह्म आल्या हाता, मग त्याची चिंता. एकदा देवच माझ्या हातामध्ये आलेला आहे, जादूची कांडीच माझ्या हातामध्ये आलेली आहे, तर बाकी आता कशाची गरज आहे सांगा बरं? कारण सद्गुरु नावाचा भगवंत, सद्गुरु नावाचा विवेक, सद्गुरु नावाचं ममत्व, सद्गुरु नामाची छाया, सद्गुरु नामाचा आशीर्वाद आणि सद्गुरु नामाचं वैभव एकदा त्या साधकाला प्राप्त झालं की तो या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त झाला. हो, त्याला मोक्ष म्हणतात. गुरुकृपा फार महत्वाची आहे. आपण सर्व सज्जन हा दिव्य भव्य सोहळा आपण प्रत्यक्षात अनुभवत आहात. एवढी शांती, एवढं प्रेम, एवढा आनंद, एवढं समर्पण, एवढा निर्मळ भाव. हो, हे हजारो पुस्तक जरी वाचले, हजारो जन्माचं जे काही प्राप्त केलेलं आहे धन, ते जरी दान केलं तरी आजचा जे आनंद तुम्ही घेताय हे भेटणार नाहीये. स्वर्गातले देव सध्या अपेक्षा करताय हे आनंद घेण्यासाठी. स्वर्गामध्ये काय नाहीये, सर्वस्व आहे. मी काही अनुभवलं नाहीये,
मी काय स्वर्गात गेलो नाहीये, पुस्तकामध्ये वाचण्यात आलेलं ते सांगतो, पण त्या स्वर्गापेक्षा रोज तुम्ही जीवन जगताय, आनंद प्राप्त करताय, त्या स्वर्गावरती माझा विश्वास आहे. हो, एखादा चांगलं कर्म करून जो आनंद मिळतो, एखाद्याला मदत करून जो आनंद मिळतो, एखाद्याला खाऊ घालून जे आनंद मिळतो, एखाद्याच्या आत्म्याचा आशीर्वाद जे आनंद मिळतो, त्याचं नाव मोक्ष आहे, त्याचं नाव मुक्ती आहे. आणि हे आपण श्रीराम शक्तीपीठामध्ये सेकंदा सेकंदाला अनुभवत आहात. साधू होणं एवढं सोपं नाहीये. विचार करा, माझ्या माता भगिनींना मी सांगतोय, महापुरुषांना सांगतोय, साधूचे भगवे कपडे घालून समाजामध्ये काम करणं एवढं सोपं आहे का? नाही, एवढं सोपं नाहीये. जसं आता स्त्रियांना सगळ्यांनाच वाटतं की स्त्री जीवन सोपं नाहीये, स्त्री जीवन फार अवघड आहे, स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी बंधनं आहेत. पण माझ्या माता भगिनींना विशेष मी आठवण करून देतोय, विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाने महिला मंडळावरती अशी कृपा केलेली आहे की महिला आता अबला राहिलेली नाहीये, ती देशाची राष्ट्रपती पंतप्रधान झालेली आहे. या दिव्य पुरुषाला स्मरणात ठेवणं फार गरजेचं आहे. पण लक्ष असू द्या, साधूचं जीवन काचाच्या भांड्यासारखं माझ्या माऊल्यांनो. हो, माझ्या माऊल्यांवर अन्याय झाला तर त्या प्रत्युत्तर करू शकतात, त्या मत मांडू शकतात. अन्याय झाला तर ते कोर्टामध्ये पण जाऊ शकतात. आणि स्त्री धर्म म्हणून हो, तिथे न्याय पण मिळू शकतो, महापुरुषांना पण न्याय मिळू शकतो. पण लक्ष असू द्या, साधू सारखा नम्र भाव, साधू सारखी चैतन्य मूर्ती जेव्हा त्या दिव्य पुरुषावर ऑब्जेक्शन घेतल्या जातं, आरोप प्रतिआरोप केला जातो, त्या दिव्य पुरुषाची प्रतिष्ठा घालवल्या जाते, त्या दिव्य पुरुषाच्या चारित्र्याबद्दल बोलल्या जातं, त्या दिव्य पुरुषाच्या कार्याबद्दल बोलल्या जातं, त्या दिव्य पुरुषाच्या समाज कार्याबद्दल बोलल्या जातं, त्यावेळेस हो, मला कायद्यावरती विश्वास आहे, मला न्याय देवतावरती विश्वास आहे. पण तो दिव्य पुरुष, तो चैतन्य महात्मा, समाजालाच देव मानणारा, तो कधीही कुठेही कोर्ट कचेरीमध्ये जात नाही, तो सहन करत असतो. म्हणून माझ्या माय बापांना, माझ्या माता भगिनींना, महापुरुषांना सांगणं आहे, साधू बद्दल कधी अपशब्द ऐकू नका, खूप मोठं पाप आहे. शास्त्राने 3 महापाप सांगितलेले आहेत, एक परनिंदा, एक परनारी आणि एक परधन. हे खूप मोठे महापाप आहेत. सज्जनांनो, महात्म्याप्रती कधीही निंदा ऐकू नका आणि निंदा करूही नका. तुम्हाला आवडत नसेल तर तिथे जाऊ नका, पण तुमच्या समोर महात्म्याबद्दल जर काही लोक बोलत असतील ते ऐकू नका. बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा महापापी आहे. बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा महापापी आहे. का बरं? की ऐकणाऱ्याने ते पाहिलेलं नसतं पण खरं मानतो, ही त्याची चूक आहे. हो, संत हे कधी वाईट नसतात. संत हे समाजाला कधी चुकीचं मार्गदर्शन करत नाहीये. ते कोणते संत आहेत? संन्यासी आहेत, बाल ब्रह्मचारी आहेत, त्यागी महात्मा आहेत. प्रत्येक जीवामध्ये ते ईश्वर पाहतात. प्रत्येक जीवामध्ये त्या भगवंताला पाहून ते नतमस्तक होतात. प्रत्येकाशी ते सुसंवाद करतात. मतभेद ते कधीही करत नाहीये. आणि प्रत्येकाला हो, प्रेम देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं ते काम करतात. ते महात्मे देवच असतात. देव बघायला गेलो आणि देवच होऊन ठेवलो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. म्हणजे साधू महात्मे समोर कुत्रा आहे का, मांजर आहे का, गाय आहे का, वाघ सिंह आहे का, वृक्ष आहे का, वाहती नदी आहे का, कोणतं तीर्थक्षेत्र आहे का, कोणता दिव्य महात्मा आहे, हो, त्या महात्म्याला प्रत्येक आपल्या गुरु सारखंच वाटत असतो, तीर्थच वाटत असतो. म्हणून सज्जनांनो, महात्म्याचं सान्निध्य म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं सान्निध्य आहे. देव आपण कुणी पाहिलाय का? देवाचं गाव कुणाला माहित आहे का?
देवाचा पत्ता कुणाला माहित आहे का? पण लक्ष असू द्या, देवाचं गाव माहित नसताना, पत्ता माहित नसताना, देवाचं स्वरूप माहित नसताना संत देवाची गाठ घालून देतात, भेट घालून देत असतात. हो, उदाहरण माझ्या संत श्रेष्ठ जनाकाचं पहा, संत श्रेष्ठ माझ्या चोकोबाचं पहा, माझ्या नामदेवाचं पहा, माझ्या संत कबीराचं पहा, सेनाचं पहा. असे किती उदाहरण देऊ तुम्हाला. हो, म्हणजे जेव्हा संतांवरती ईश्वर कृपा होते तर जड भिंती सध्या चालायला लागतात. जेव्हा भगवंताची संतांवरती कृपा होते तर जड भिंती चालायला लागतात. मुक्या प्राण्यासारखे, म्हणजे रेड्या म्हैस आपण अतिशय मतिमंद प्राणी म्हणतात आपण, ज्या प्राण्याला विवेक नाहीये. अक्षरशः रेड्यासारखे मुखे प्राणी सध्या वेदाचा उच्चार करतात. हो, दगडाची मूर्ती सध्या संत कृपेनं, ईश्वर कृपेनं दगडाची मूर्ती सध्या भगवंत त्या मूर्तीमध्ये चैतन्य प्रभू प्रगट होऊन संतांचा नैवेद्य, संतांचा प्रसाद स्वीकार करतो. हे मी नाही बोलत, तेवढा विद्वान किंवा तेवढा अभ्यास नाहीये माझा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम युमी भक्त्या प्रयश्यती. तुम्ही जर प्रेमानं पानफुल जर देवाला वाहिलं, तो निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप, ज्याला कसल्याही प्रकारचं शरीर नाहीये आणि तो दिसत नाहीये, पण तो चैतन्य प्रकाश त्या तुमच्या भक्ती भावानं, प्रेमानं, हो, तुम्ही दिलेला जो नैवेद्य आहे, प्रसाद आहे, तो स्वीकार करत असतो. हे मी नाही सांगत, भगवान श्रीकृष्ण सांगतात. सज्जनांनो, आपण खरंच खूप भाग्यवान लोक आहात. हनुमंताची जन्मभूमी अंजनी, त्र्यंबक राजाच्या ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये, चरण कमलामध्ये, जिथे माझा आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराज आशुतोष भगवान प्रत्यक्षात इथे राहतात. माता गौतमी इथे राहते. माझा निवृत्ती दादा इथे प्रत्यक्षात आहे. गौतमाची तपभूमी आहे. ही इतिहासाची भूमी आहे, आध्यात्मिक भूमी आहे, आणि ती भूमी म्हणजे हनुमंताची जन्मभूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये आपण सगळे किती सुंदर अध्यात्म करत आहात, सत्संग करत आहात. झोळी मागणं एवढं सोपं नाहीये. आता सगळं सोपं झालेलं आहे, कारण भक्त मंडळ वाढल्या गेले, घरं वाढल्या गेले. जेव्हा गुरुदेव नाशिकला होते तेव्हा प्रत्येकाच्या घरी जायचे गुरुदेव. तो आनंदही वेगळा होता, तो भावही वेगळा होता. साधूला दान करणं एवढं सोपं नाही सज्जनांनो. इतर ठिकाणी दान करणं फार सोपं आहे, पण साधूला दान करणं सोपं नाहीये. दान करण्यासाठी चांगल्या मनाची गरज आहे, दान करण्यासाठी चांगल्या दृष्टीची गरज आहे, दान करण्यासाठी समर्पणाची गरज आहे, दान करण्यासाठी साधनेची गरज आहे, आणि दान करण्यासाठी भक्तीची, भावाची गरज आहे. हे सर्व तुमच्यामध्ये असेल तरच तुम्ही दान कराल. नाही एक प्रोसेस म्हणून करतोय, नाही पावणार. भीतीपोटी करतोय, नाही पावणार. खूप माझ्याकडे धन आहे म्हणून दान करतोय, नाही पावणार. मग केव्हा पावेल? पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा, जा त्याच्या वंशात तेव्हाकडे. पाण्यामध्ये झोपणं, पाण्यामध्ये राहणं, पाण्यामध्ये निद्रा घेणं एवढं सोपं आहे का? हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माशाच्या पोटीच जन्म घ्यावा लागेल, मासा व्हावा लागेल. हो, हे पुण्य प्राप्त करायचं असेल तर साधूच्या सान्निध्यात राहावा लागेल. पहिला प्रथम त्या दिव्य पुरुषाला ओळखावा लागेल, जाणावा लागेल, सेवा करावी लागेल. संत कबीर म्हणतात, सेवक सेवा में रहे, सेवक कही ये सोय, सेवा बिना सेवक कभी न होय. कारण की सेवक आणि सेवक म्हणून घ्यायचं तर सेवेत राहिलं पाहिजे. सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे आपल्या सद्गुरूच्या प्रत्येक
मंगल शब्दाचं, मंगल वाणीचं अनुकरण करणे, आपल्या सद्गुरूच्या प्रत्येक शब्दाला आपल्या हृदयाशी लावून त्याचं पालन करणे, आपल्या सद्गुरूचं मन दुखता कामा नाहीये, सद्गुरूची प्रतिमा खराब होता कामा नाहीये. हा दिव्य पुरुष, हा त्यागी महात्मा समाजामध्ये समाजाचे बोलणे घेऊनही समाजाची सेवा करतोय. त्या महात्म्याबद्दल तुमच्या हृदयात प्रेम असलं पाहिजे. महात्मा कधीच कोणाला वाईट म्हणत नाही, त्याला माहित असतं ही माझी परीक्षा आहे. आणि त्या परीक्षा देत 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 महात्मा तुमच्या समोर देवही होतो, तरी साधारण माणसाला कळत नाहीये. आणि अशा देवाची सेवा घडत असेल तर किती भाग्यवान लोक तुम्ही सगळे आहात. आम्ही जे काही 10-12 महात्मे इथे राहतात, साधना करतात, आम्हाला किती लागतं अन्न सांगा बरं. आणि 10-12 लोकांसाठी मागणं वगैरे जाणं काही गरजेचं वाटतं का तुम्हाला? वाटत नाहीये. पण जे साधू कर्तव्य पूर्ण आहेत तेच साधू आहेत. त्यांनी कर्तव्याचा धर्म पूर्ण केला, तोच खरा धर्म आहे. सज्जनांनो, विशेष हे श्रीराम शक्तीपीठ का भाग्यवान आहे? इथे 200 गोमाता आहेत. 200 गोमाता आहेत. किती? एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आणि आजची जी झोळी तुमची आहे ना, ही झोळी पूर्ण गोमातासाठी आहे. कारण भगवान परमात्मा साधूला उपाशी ठेवणार नाहीये. साधू कोणाचं धन घेत नाही, तो धनवान आहे. साधू कोणाचे अवगुण घेत नाही, तो गुणवान आहे. साधू कोणाकडून औक्षण करून किंवा कोणाचे परोपकार घेत नाहीये, तो परोपकारी साधू आहे. पण आपल्याला कधी कधी काय वाटतं, मी औक्षण केलं, मी हे दान केलं, मी ते दान केलं, एवढ्या वर्षापासून मी करतोय. अरे तुला कोण सांभाळतोय? एवढा आनंदी कुणामुळे आहेस? आपल्या आयुष्यामध्ये जर सद्गुरू असतील ना, त्याच्यासारखा आनंद जगात नाहीये. सद्गुरू तुमच्या सोबत आहेत आणि म्हणून ते ही सर्व आनंद आहे. आणि सद्गुरूकडे भेद नाहीये. ते महात्मे गुरुदेव नेहमी नेहमी सांगताय, सद्गुरू भेद करत नाहीये. पण चुकणाऱ्याला असं वाटतं, आता माझं काही खरं नाहीये, आता मी एवढा चुकलो, एवढा मोठा अपराध केलाय, मी कसा काय सद्गुरूच्या समोर जाऊ? अरे बाबा, तू वाईट चिंतन केलं, पण सद्गुरूनं प्रेमाचं चिंतन केलेलं आहे. तो प्रेमाचा अतंग समुद्र आहे, तो अतंग महासागर आहे, तो अमृताचा सागर आहे. जेवढ्याही नद्या त्याला एकरूप होतात, सगळ्यांना पोटात घालतो, तो कधीही रागावत नाहीये. हो सज्जनांनो, आपण सगळे अतिशय भाग्यवान आहात. मी बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला की तुम्ही सगळे भाग्यवान आहात. साधूच्या दर्शनाने जे काही आपल्यामध्ये षड्विकार आहेत, त्या षड्विकाराचं क्षालन होत असतं, पापातापाचं क्षालन होत असतं. हा नाशवंत देह, हा मलिन देह, हा निगेटिव्ह देह पवित्र होत असतो. हे मी सांगत नाहीये, आपले पूर्वज साधू संत महापुरुष दिव्य महात्मे आपल्या सगळ्यांना सांगून गेलेले आहेत. त्याच मार्गाने आपण सगळे जात आहात. खूप छान वाटलं, आपण खूप सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. आज तुम्ही गुरुदेवांना पहिल्या प्रथम काय द्यायला पाहिजे? तर गुरुदेवा, पहिल्या प्रथम तुमच्या झोळीमध्ये माझा अहंकार स्वीकार करा. मला श्रीमंत व्हायचंय, मला त्यागी बनायचंय गुरुदेवा, मला महात्मा बनायचं, मला माणूस बनायचंय गुरुदेवा. जोपर्यंत तुम्ही अहंकार सद्गुरूच्या चरणी वाहत नाही, तोपर्यंत तुम्ही माणूस बनणार नाही. म्हणून गुरुदेव म्हणतात, हे श्रीराम शक्तीपीठ ना माणूस बनवायची फॅक्टरी आहे, कारखाना आहे. हो, छान वाटलं, आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. माझ्या माता भगिनींना विशेष मी सांगेल की हे मार्गशीर्ष महिना आहे, आपल्या सर्वांना पुण्य देणार आहे. भगवान श्रीकृष्णाने या धर्मगीतेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, आपण काय दान करावं, किती दान करावं, हा आपल्या आपल्या भक्तीचा मनाचा विषय आहे. मी एवढंच सांगेल, तुमच्या अंतःकरणामध्ये कुठे जर प्रेम असेल, कुठे जाणीव असेल, कुठे समर्पण असेल, कुठे भक्ती असेल, कुठे निर्मळ भाव असेल,
तो भाव आज सद्गुरूच्या चरणी व्हायचा असतो. कारण तुम्ही धन द्यावण साधून श्रीमंत व्हावं हा भाव नाहीये. साधू मुळात श्रीमंत आहे. तुम्हाला कुठेतरी योग मार्ग मिळावा, तुम्हाला धर्म कळावा, तुम्हाला ही भारतीय संस्कृती कळावी, ही परंपरा कळावी आणि ह्या परंपरेमध्ये येऊन, या अध्यात्मामध्ये येऊन तुम्ही माणसं बनावे, आध्यात्मिक बनावे. तुमचं हे नश्वर जीवन, हे मनुष्य जीवन, त्याचं कल्याण व्हावं म्हणून हे सगळं आहे जे तुम्हाला दिसतंय ते. झोळी अतिशय पवित्र आहे. झोळी म्हणजे आम्हा सर्व साधूंची आणि श्रीराम शक्तीपीठाची दीपवाळी आहे. होई दिवाळी आहे आणि मी अतिशय प्रसन्न आहे. आपण सगळ्या माता भगिनी अतिशय श्रद्धेनं आलेला आहात. माझे महापुरुष सगळे श्रद्धेनं आलेले आहेत. भगवान परमात्मा आपल्याला नेहमीच माफ करत असतो, क्षमा करत असतो. कारण की दान देताना, नमस्कार करताना अतिशय प्रेमाचा भाव असला पाहिजे. मनामध्ये संकोच नको, किंतु परंतु नको. आणि तुम्ही त्या दृष्टीच आहात म्हणून आनंदी आहात. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.